जय हिंद मित्रांनो, मी प्राध्यापक साहिल जाधव आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधून आज झालेला 7वी आणि 4थीचा स्कॉलरशिप भाग 1 7वी विषयाचा मराठी माध्यमचा. तर काय सांगितलंय प्रश्न बघा. पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही असं विचारले. तर कोणती नाही? ऑप्शन नंबर 3 ए व ए. पुढे काय विचारले त्यांनी की संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखा. संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखा. त्याच्यात विसंगत जोड शब्द कोणता आहे? तर षटानन. विसंगत म्हणजे त्याच्यामध्ये मेळ खात नाही असा आला. तिसरा ऑप्शन काय सांगितलंय? पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद आहे असं विचारलंय मित्रांनो. आता संयुक्त क्रियापद ह्याच्यात कोणत्या ह्याच्यात आहे ऑप्शन मध्ये? तर ऑप्शन नंबर ए शेतकरी शेतात राबत असतो. ह्याच्यात काय आहे? संयुक्त क्रियापद आहे. चौथा ऑप्शन काय सांगितलंय बघा. पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकाचे वाचन करावे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता ह्याच्यात अधोरेखित शब्दाची जात कोणते? तर शब्दयोगी अव्यय आहे. पाठ्यपुस्तकांखेरीज ह्याचा योग कोणता आहे? तर शब्दयोगी अव्यय. हा अव्यय कोणता आहे? शब्दयोगी अव्यय. आता नेक्स्ट बघूया काय सांगितलंय त्यांनी बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय की पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते? काय विचारले त्यांनी? पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते? आता याच्यात 4 ऑप्शन दिलेत बघा. कोणकोणते? थाप, माप, पाप आणि चाप. स्त्रीलिंगी म्हणजे स्त्रीलिंग मध्ये काय यूज केला जातो? तर तीचा वापर होतो, बरोबर ना? किंवा आपण सपोज आईला बोलवायला लागलो तर आई इकडे किंवा आई तिकडे निघाली तर आपण काय म्हणतो? ती तिकडे निघाली, चालली, म्हणजे तीचा वापर होतो. तर थाप बघा, थापकडे जर लक्ष दिलं ना तर आपण काय म्हणू शकतो? ती थाप. काय म्हणू शकतो? ती थाप. ती म्हणजे काय आलं? स्त्रीलिंग आलं. तेच विचारलेलं पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते आहे? कोणते आहे? थाप. लक्षात घ्या. चला आता नेक्स्ट बघूया. हा वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? काय विचारले बघा. वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? आता याच्यात विसंगत नाम म्हणजे काय? ह्यांच्यात जुळून येणारा न जुळून येणारा शब्द विचारलाय थोडक्यात. प्रार्थना, सामना, भावना आणि घटना. तर ह्याच्यात विसंगत नाम काय ते? सामना. लक्षात घ्या. ऑप्शन नंबर 3 काय ते? ऑप्शन नंबर 3. चला आता 7व्या क्वेश्चन मध्ये काय सांगितले? पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते? सप्तमी विभक्ती विचारल्या बघा. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 4 सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते? तर कोणते? त, इ, आ हे काय आहे? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहे. 8वा क्वेश्चन बघूया. 8वा क्वेश्चन काय सांगतोय बघा. काय सांगितले? स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारांनी बलिदान दिले होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता ह्याच्यात विभक्ती कोणती आहे? अधोरेखित क्रांतिकारांनी. ह्याची विभक्ती कोणती आहे? तर तृतीया. तृतीय विभक्ती आहे बघा. आम्ही सहलीला गेलो या वाक्प्रचाराचा प्रयोग ओळखा. कोणता प्रयोग केला ह्याच्यात? अकर्मक कर्तरी. लक्षात घ्या. अकर्मक. ह्याच्यात कर्ता कुठे दिसतोय का? कर्म कुठं आहे का? नाही. जिथं कर्म नसतं ते काय असतं? अकर्मक कर्तरी असते. लक्षात घ्या. आम्ही सहलीला गेलो या प्रकाराचा प्रयोग ओळखा. प्रयोग कोणता आहे? अकर्मक कर्तरी. लक्षात घ्या. ऑप्शन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलंय बघूया. काय सांगितलंय बघा क्वेश्चन नंबर 10 मध्ये की पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल? पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल असं त्यांनी विचारले, बरोबर? मला सांगा, मी तुला भेटलो की तुझे काम करेन. ह्याच्यात काय अर्धविराम वापरायची गरज आहे का? नाही. बैल गेला नि झोपा केला. बरोबर आहे. काय विचारलंय? बैल गेला आणि झोपा केला. ह्याच्यात काय अर्थच नाही. तिसरा ऑप्शन काय आहे? खूप धावपळ केली परंतु गाडी चुकली. इथं अर्धविरामाची गरज आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3. 10व्या क्वेश्चनचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3. खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच. जो आवडतो सर्वांना. आता याच्यात बघा काय सांगितलंय.
जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, या वाक्याचा वाक्यप्रचार ओळखा. मग 11व्याचं काय येते बघा, मिश्र वाक्य. मिश्र वाक्य, मिश्र वाक्य म्हणजे काय की दोन वाक्य एकत्र येतात. मिश्र वाक्य, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मिश्र वाक्य कसं ओळखायचं असतं, ज्याच्यात तो आणि जोचा उल्लेख असतो. लक्षात घ्या. ऑप्शन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय सांगितलंय बघा, सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. काय सांगितलंय, सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत. ह्याच्यात काय आहे, म्हणजे कोणता काळ आहे हा सांगा चला बरं. पूर्ण वर्तमान काळ आहे. क्रिया पूर्ण झालेली. लक्षात घ्या, सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झालेले आहेत. होणार आहेत का, नाही, झालेले आहेत, ऑलरेडी झालेले आहेत. याचा अर्थ काय, पूर्ण वर्तमान काळ आहे. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव काय. त्यांचं टोपण नाव काय, आरती प्रभू. लक्षात घ्या, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव काय आहे, आरती प्रभू. यांचं टोपण नाव आहे. आता इथं कविता दिली. लक्षात घ्या, कविता वाचून तुम्हाला खालच्या प्रश्नांची उत्तरं सांगायची. बरोबर. आता ती कविता काय आहे बघूया. उभे भवंती प्रासाद गगनभेदी, पथी लोकांची होय दाटे गर्दी, प्रभादीपांची फुले अंतराळी, दौलतीची नीत चालते दिवाळी. कोपऱ्याशी गुणगुणत अन अभंग, उभा केव्हाच एक तो अपंग, भोवतींचा अंधार जो निमाला, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला. जीभ झालेली ओरडून शोष, 4 दिवसांचा त्यातही उपास, नयन भिजले दरदरी हात पाय, रूपदैन्याचे उभे मूर्त काय. किव यावी पण तयाची कुणाला, जातो उपहासुनी पसरल्या कराला. तोची येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उधानून उर. मने राहीन दिन मी एक उपाशी, परी लाभू दे 2 घास यासी. खिसा ओतुनी तया ओंजळीत, चालू लागो तो दीनबंधू वाट. आता याच्यात काय सांगितलंय, दीनबंधू कोणास म्हटले आहे. लक्षात घ्या, काय विचारले, दीनबंधू कोणास म्हटले आहे, तर कोणाला म्हटले आहे, मजुराला. दीनबंधू कोणास म्हटले आहे, मजुराला. 15वा क्वेश्चन काय आहे, अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटते. अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटत आहे, तर कोण जात आहे, अंधार. अंधार जातो. लक्षात घ्या. 16वा क्वेश्चन काय सांगितलंय बघा, गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे. गरीब, तर गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, दिन. लक्षात घ्या, गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द काय दिलाय कवितेत, दिन दिलाय. लक्षात घ्या. आता काय सांगितलंय बघा, टिंब टिंब दिवस संपत आले होते. कसले दिवस संपत आले होते, उन्हाळ्याचे. उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते. सारे डॉट डॉट काय ते बघायचं, तर सारे उकाड्याने हैराण झाले होते. ऑप्शन नंबर 3. 18व्याचा ऑप्शन कोणता येतोय, 3. सारे उकाड्याने हैराण झाले होते. 19वा काय सांगितलंय बघा, थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात काय होणार, चैतन्य निर्माण होईल. उदासीनता नाही येणार, चैतन्य येणार. लक्षात घ्या, थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात चैतन्य निर्माण होईल. 19व्याचं काय, तिसरं ऑप्शन आहे. लक्षात घ्या. 20व्याचं काय सांगितले, पुढील पैकी वेगवेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडा, तर कोणता आहे, दिव्य. ऑप्शन नंबर ए, दिव्य. 21वा क्वेश्चनचा आन्सर काय ते, पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा, तर कोणता आहे शुद्ध शब्द, मृत्युंजय. ऑप्शन नंबर 4. पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा, कोणता आहे, मृत्युंजय. ह्याच्यात काय सांगितलंय बघा, क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 मध्ये काय सांगितले, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. चुकीचा विचारलाय. कोल्हे कोई शूद्र लोकांची बडबड, बरोबर आहे. खुशाल चेंडू चैनखोर मनुष्य, बरोबर आहे. बादरायण संबंध बळेचे दाखवलेले संबंध, बरोबर आहे. पांढरा कावळा अतिशय शांत वृद्धीचा. ऑप्शन नंबर 3 चुकीचा आहे. लक्षात घ्या, काय सांगितलेलं त्यांनी, अलंकार शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा, तर ऑप्शन नंबर 3. 22व्याचा आन्सर काय, ऑप्शन नंबर 3. 23वा काय सांगितले,
क्षुधाक्रांत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? क्षुधाक्रांत तर कोणता आहे? भुकेने व्याकुळ झालेला. क्षुधाक्रांत या शब्दाचा अर्थ काय आहे? भुकेने व्याकुळ झालेला. क्वेश्चन नंबर 24 काय आन्सर बघूया. काय सांगितलंय बघा. अवसान गोळा होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. अवसान गोळा होणे तर ह्याचं नाव काय आहे? शक्ती एकवटणे. ठीक आहे, म्हणजे ताकद येणे. अवसान गोळा होणे म्हणजे काय नाही? शक्ती एकवटणे. 25 काय सांगितलंय बघा. पोट भरत नाही डॉट डॉट पोट भरत नाही अपूर्ण म्हण पूर्ण करा. दात कोरून पोट भरत नाही हे म्हणीचं पूर्ण वाक्य काय आहे बघा. दात कोरून पोट भरत नाही म्हणजे क्वेश्चन नंबर 25 आहे, त्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4. आता गणित विषय सुरू होतोय बघा. इथं मराठी संपला, आता कोणता विषय चालू होतोय? गणित. आता गणित मधलं बघा 26वा क्वेश्चन बघा. काय सांगितलंय? सोबतच्या आकृतीवरून सुसम षटकोनी भुजाकृतीच्या सर्व आंतरकोनाच्या मापांची एकूण बेरीज किती? आता याच्यात आंतरकोनाच्या कोणांची मापांची बेरीज विचारल्या, बाह्य विचारल्या का? नाही. आंतरकोनाच्या मापांची बेरीज कायम किती असते लक्षात घ्या मित्रांनो. 720 डिग्री. किती असते? 720 डिग्री असते लक्षात घ्या. ऑप्शन नंबर 4. 26व्याचं. 27व्याचं काय सांगितलंय त्यांनी बघा. 720 मीटर लांबीचा दोरा समान अंतराव 8 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटर मध्ये किती येईल? इथं डेसिमीटर मध्ये विचारले लक्षात घ्या. लांबी कशात दिल्या? मीटर मध्ये आणि उत्तर कशात विचारले? डेसिमीटर मध्ये. म्हणजे 27व्याचं उत्तर काय येणार आहे लक्षात घ्या. तर ऑप्शन नंबर 3 800 डेसिमीटर. 800 डेसिमीटर. 27व्याचा ऑप्शन नंबर 3. 28व काय सांगितले? 8.1/8 किलोमीटर बरोबर किती मीटर विचारले, तर किती मीटर येईल सांगा बरं. 28व्याचं ऑप्शन नंबर 4 8125 मीटर. 8.1/8 किलोमीटर बरोबर 8125 मीटर. पुढे काय सांगितले बघा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 729 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती? आता याच्यात परिमिती विचारल्या बरोबर. 29 नंबर क्वेश्चन बघा. किती येते? 108 सेंटीमीटर. 29व्याचा ऑप्शन नंबर 2 लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 30चा ऑप्शन काय येतोय? एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर असून त्या बागेभोवती 5 पदरी काटेरी तारेचे कुंपण करावयाचे आहे. जर तारेचा दर प्रति मीटर 60 रुपये असेल तर कुंपणासाठी एकूण खर्च किती होईल असं विचारलंय. म्हणजे त्याचं उत्तर काय येते बघा. 6,60,000. किती येते? एकूण खर्च किती येणार? 6,60,000. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 30चा ऑप्शन नंबर 1 उत्तर येते लक्षात घ्या. ह्याच्यात काय सांगितलंय? 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला आणि दुसऱ्या 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनविला तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक काय विचारले? वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळातील फरक विचारले लक्षात घ्या. तर याचा किती येते उत्तर? ऑप्शन नंबर 2 132 चौरस सेंटीमीटर येते. किती? 132 चौरस सेंटीमीटर येते. 60 मीटर. क्वेश्चन नंबर 32 बघा. 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला लागून 3.1/2 काय सांगितलं इथं? लागून 3.1/2 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल असे विचारले. मग किती येतं याचं? 649 चौरस मीटर. क्वेश्चन नंबर 33 काय सांगितलंय बघा. एका घनाचे एकूण पृष्ठफळ 294 सेंटीमीटर आहे तर त्या घनाचे घनफळ किती? क्वेश्चन नंबर 33 किती येणार? 343 घन सेंटीमीटर. क्वेश्चन 34 बघा. 250 मीटर लांब 150 मीटर रुंद
व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 7.5 किलोमीटर लांब 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती मीटर जाडीचा मातीचा थर तयार होईल असे विचारले त्यांनी. म्हणजे उत्तर काय ते 0.5 मीटर. किती येणार 0.5 मीटर लक्षात घ्या. मग क्वेश्चन नंबर 34चा ऑप्शन काय येणार 3 नंबर. तर क्वेश्चन 35 बघूया काय सांगितलंय 623 623 616 718 720 717 719 622 721 आणि एक्स या सर्व प्राप्तांकांचे माध्यमान किती सांगितलंय 620 आहे. तर एक्स ची किंमत किती बरोबर या एक्स ची किंमत विचारल्या तर किती येत्या 624. एक्स ची किंमत किती येणार 624 ऑप्शन नंबर 4. आता इथं आलाय ग्राफ लक्षात घ्या काय सांगितलंय बघा ह्याच्यात 36 व 37 साठी आलेखाच्या साह्याने पुढील प्रश्नांची उत्तरे म्हणजे इथं आलेख बघून आपल्याला काय करायचं होतं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. काय सांगितलं क्वेश्चन बघा इयत्ता 8वी 9वी व 10वीतील सर्व विद्यार्थ्यांनी एकूण किती फळझाडे लावली असे विचारले. मग किती लावली एकूण फळझाडे 225 ऑप्शन नंबर 3. 36व्याचा ऑप्शन कुठला येतोय ऑप्शन नंबर 3 येतोय लक्षात घ्या. ऑप्शन नंबर 3 225 येते. आता 37वा क्वेश्चन काय सांगितलंय बघा हे आलेखावर लक्षात घ्या आलेख बघून हे उत्तर द्यायची होती. सर्व विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण फुलझाडांचे एकूण फळझाडांची असलेले गुणोत्तर ह्याच्यात गुणोत्तर विचारले लक्षात घ्या. तर 37चं काय उत्तर येते 17/5 ऑप्शन नंबर 2. किती येते 17/5. क्वेश्चन नंबर 38 बघा काय सांगितलं ह्याच्यात की एक्स चे 20% ह्याच्यात एक्स चे 20% काढायचं होतं लक्षात घ्या एक्स चे 20% आणि 8,000 चे 10%. तर एक्स ची किंमत किती आता ह्याचं कसं काढायचं होतं एक्स चे म्हणजे छेदाला लक्षात घ्या एक्स गुणिले 20% म्हणजे छेद 100 बरोबर 8,000 चे म्हणजे गुणाकार 10% टक्के म्हणजे छेदाला 100. तर ह्या एक्स ची किंमत विचारल्या काय करायचं ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 80 10 800 झालं का बरोबर एका शून्याला 1 शून्य गेला एक्स गुणिले 2 हे 10 भागाकाराला आहे तिकडे गेल्यावर गुणाकाराला आलं बरोबर म्हणजे इथला 1 शून्य इथे ऍड झाला. ह्या 2 ना 8,000 ला भागायचं आहे बेके बे बेचोक 8 किती शून्य आहेत 1 2 3 तर 3 शून्य द्यायचं. तर एक्स ची किंमत किती आली 4,000 म्हणजे 38व्याचं काय उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. किती आलं ऑप्शन नंबर 1. 39वा काय सांगितलंय साखरेची किंमत 25% वाढवल्यामुळे साखरेचा थोक शेकडा 10% कमी झाला तर उत्पन्नात शेकडा वाढ किंवा शेकडा घट किती झाला असं विचारलंय. मग किती येते सांगा 15% वाढ येते. ह्याचं काय करायचं आहे साखरेची किंमत 25% वाढली म्हणजे मूळ किंमत किती होती 100 25 ने वाढली म्हणजे झाली किती 125. तर शेकडा 10% खप कमी करायचे इथे किती प्रॉफिट झालाय 25चा ह्याच्यात 10% कमी करायचे मग 25 मधून 10 गेले किती आले 15% वाढ आली. क्वेश्चन नंबर 40 बघा काय सांगितलंय सुरेशने 2 बँकांकडून अनुक्रमे दशादशे 12 दराने 10,000 रुपये आणि दशादशे 9 दराने 12,000 रुपये कर्ज घेतले. त्याने ते कर्ज 3 वर्षानंतर व्याजासहित परत केले तर त्याने दोन्ही बँकेमधून एकूण किती रुपये भरले. तर ह्याचं ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 40 चा ऑप्शन काय येतोय ऑप्शन नंबर 1 6,840 रुपये त्याने एकूण भरले. क्वेश्चन 41 काय सांगितलंय दशादशे 12.5% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2.14 वर्षाचे सरळ व्याज व दशादशे 10 दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षात होणारे सरळ व्याज यातील फरक विचारलाय लक्षात घ्या. ह्याचा फरक काढायचा होता बस 41 क्वेश्चनचा ऑप्शन काय येतोय ए. तर ह्याच्यात आन्सर काय 500 उत्तर काय येते याचं 500 येते लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 42 बघा काय सांगितलंय
एक 60 रुपयास एक वस्तू 60 रुपयास विकल्यामुळे जितका तोटा होतो, म्हणजे एक वस्तू 60 रुपयाला विकल्यामुळे जितका तोटा होतो त्याच्या चौपट, चौपट सांगितलंय, दुप्पट सांगितलंय का नाही, चौपट नफा ती वस्तू 80 रुपयास विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती द्या, किती त्या 64 येत्या. ह्याच्यात काय वेगळं नाही करायचं, लक्षात घ्या. ह्याला लाईनवर सोडवायचं कायम. काय सांगितलंय, एक वस्तू 60 रुपयाला विकल्यामुळे, म्हणजे 60 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तोटा होतो त्याच्या चौपट, म्हणजे ह्याच्या चौपट नफा त्या 80ला विकल्या होणार, बरोबर ना. ह्याला बाय ऑप्शन जायचं. काय करायचं, ह्याला बाय ऑप्शन जायचं. सांगतो, जर इथं 64 ऍड केलं, मला सांगा 60 मध्ये किती ऍड केलं, 64 येतं 4, आणि 64 मध्ये किती ऍड केलं, 80 येतं तर 16. ही 4 ची चौपट आहे का बघा, 4 ची चौपट किती आली, 16, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन काय होतोय, व्हेरीफाय होते. मग उत्तर काय येतंय, 64, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 42 उत्तर काय येतंय, ऑप्शन नंबर 4. आता क्वेश्चन 43 काय सांगितलंय बघूया. एका दुकानदाराने 42,700 रुपये किमतीचा मोबाईल 39,711 रुपयास विकला, तर दुकानदाराने किती टक्के सूट दिली, असं विचारले. सूट सूट विचारले याच्यात. तर किती टक्के दिली, 7%. क्वेश्चन नंबर 43 चा तिसरा ऑप्शन. आता याच्यात काय सांगितलंय बघा. काय सांगितलंय, रामरावांनी एक ट्रॅक्टर दलालामार्फत 6,50,000 रुपयांना विकत घेतला व 1.5% दलाली दिली, तर त्याने तो ट्रॅक्टर किती रुपयांना मिळाला, असं विचारलंय त्याच्यात. तर क्वेश्चन नंबर 44 व ऑप्शन काय येतोय, ऑप्शन नंबर 1. 44 चा आन्सर काय, ऑप्शन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 45 बघा. काय सांगितलंय, एक्स बराबर 37, वाय बराबर 27, तर एक्स वाय ह्या 37 ची आणि 27 चा गुणाकार करायचा होता, बस. किती येते, ऑप्शन नंबर 2, 999. किती येणार, 999. क्वेश्चन नंबर 46 बघा काय सांगतोय. क्वेश्चन नंबर 46 काय सांगतोय बघा. एक्स अधिक 7, एक्स वजा 7 हे अवयव कोणत्या राशीशी आहेत. 46 व्हायचा ऑप्शन नंबर 4 येते, लक्षात घ्या. काय सांगितलंय, ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 47 चं काय येते, ऑप्शन 1 पहिला येतोय बघा, ऑप्शन ऑप्शन नंबर 1. 47 चं उत्तर 1. 48 चं काय सांगितले, 6x वजा 5y ब्रॅकेटचा वर्ग या द्विपदीचा वर्ग विस्तार कोणता, तर कोणता येतोय, ऑप्शन नंबर 1 येतोय, लक्षात घ्या. 36x वर्ग वजा 30xy अधिक 25y वर्ग, ऑप्शन नंबर 1 येतोय. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 49 बघूया. काय सांगितलं 49 मध्ये, 3x अधिक 4y ब्रॅकेटचा वर्ग अधिक 3x वजा 4y ब्रॅकेटचा वर्ग बरोबर किती. तर 49 काय येते, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 50 बघा. 50 काय उत्तर येते, ऑप्शन नंबर 2 येतोय बघा. क्वेश्चन नंबर 50 उत्तर 2 येते. 51 किती येते, 51 ऑप्शन नंबर 4 येतोय बघा. क्वेश्चन नंबर 52 काय सांगितले, एका संख्येच्या तिप्पटीस त्याच संख्येच्या दुप्पट मिळवली तर 85 येते, तर ती संख्या कोणती. तर ती संख्या कोणती आहे, 17. 52व्या नंबरचं ऑप्शन काय येतोय, 2 नंबर येतोय. 53 क्वेश्चन नंबर 53 काय सांगितलंय, 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज विचारल्या, तर किती ती बेरीज, 2500. ऑप्शन नंबर 4. सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती, तर किती ते फरक, 2 चा. क्वेश्चन नंबर 54 चा ऑप्शन किती ते 2. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 काय सांगितले बघा, 73/99 बरोबर किती, तर किती येते, 0.73 वर 12, म्हणजे ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. 55व्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 1. 56व्याचं उत्तर काय आहे, 56व्याचं उत्तर काय आहे,
तर ऑप्शन नंबर 2 येतोय बघा 7/3 7/3 7/3 येतोय. काय सांगितलंय संख्या रेषेचे निरीक्षण करून पी कोणती संख्या दर्शवते असं विचारले. म्हणजे पी पी यातली कोणती संख्या दर्शवल असं विचारले तर कोणती दर्शवल 7/3. क्वेश्चन नंबर 57 बघा काय सांगते 784 98 196 392 या सर्व संख्यांना खालील पर्यायांतून कोणत्या संख्येच्या विभाज्यतेच्या कसोट्या लागू पडतील तर कोणत्या लागू पडतील 2 व 7ची. ऑप्शन नंबर 1 57 क्वेश्चन नंबर 57 चं उत्तर काय येते ऑप्शन नंबर 1 येते. क्वेश्चन नंबर 58 चं उत्तर काय येते ऑप्शन नंबर 3 36. कोणतं येते ऑप्शन नंबर 3 36 उत्तर येते लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 58 उत्तर काय 36 ऑप्शन नंबर 3. त्याच्यात काय सांगितलंय बघा दोन क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी 2499 आहे तर त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती तर कोणती त्या 49. ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 60 बघूया आता. क्वेश्चन नंबर 60 चं उत्तर काय येते ऑप्शन नंबर 4 येतोय बघा. ऑप्शन नंबर 4 16/27 5/9 2/3 125/243 यापैकी सर्वात मोठी परिमेय संख्या विचारल्या. कोणती विचारल्या सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती येईल 2/3 ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 61 चं काय सांगितलंय बघा. क्वेश्चन नंबर 61 चं उत्तर काय येते ऑप्शन नंबर 1 येतोय 3 येतोय 3 16. किती येतोय 16. 61 उत्तर काय येते क्वेश्चन ऑप्शन नंबर 3. 62 उत्तर काय येते बघा सुनील व अनिल यांची अनुक्रमे 91,000 आणि 65,000 गुंतवणूक एक व्यवसायात सुरू केला. वर्षाअखेरीस त्यांना 48,300 नफा झाला तर सुनीलचा नफ्याचा वाटा किती आला असं विचारलंय त्यांनी. सुनीलचा नफा काढायला लावलाय तर किती येतोय 28,175 ऑप्शन नंबर 2. 62 कोणता ऑप्शन येतोय ऑप्शन नंबर 2 येतोय. 63 क्वेश्चन नंबर 63 बघा काय सांगितलंय 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात तेच काम 42 दिवसात पूर्ण करावयाचे असेल तर किती जादा मजूर लावावे लागतील असं विचारलंय. म्हणजे किती जादा मजूर लावावे लागतील तर किती लावावे लागतील 24 मजूर अतिरिक्त लागतील अजून. ठीक आहे. 64 क्वेश्चन काय सांगितलंय प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तर किती दिवसात पूर्ण करतील 6 दिवसात. 6 दिवसात ते काम पूर्ण करतील. हा तर 64 काय आलं ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 65 काय सांगितलंय बघा. क्वेश्चन नंबर 65 काय सांगितलंय हा एका भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार या एका आठवड्यात विकलेल्या भाजीची विक्री रक्कम पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत 3,025 व 3,027 रुपये 3,250 रुपये 3,300 रुपये 2,400 रुपये 2,250 रुपये. ठीक आहे आणि X रुपये. जर त्यांची सरासरी विक्री 2,800 रुपये असेल तर रविवारी विकलेल्या X रुपये भाजीची विक्री किती रुपये असेल. म्हणजे क्वेश्चन नंबर 65 चं उत्तर काय असणार आहे 2,300. किती असणार आहे 2,300. क्वेश्चन नंबर 66 काय सांगितलंय बघा जर कोन P बरोबर 55 डिग्री तर कोन P च्या काटकोनाच्या पूरक कोनाचे माप विचारले. पूरक कोनाचे माप किती असणार आहे 145 डिग्री लक्षात घ्या 145 डिग्री. क्वेश्चन नंबर 67 कडे बघूया काय सांगितलंय. क्वेश्चन नंबर 67 सोबतच्या आकृतीमध्ये कोन ए कोन बी कोन सी कोन डी यापैकी कोणता कोन वेगळा आहे ते पर्यायातून निवडा. कोणता कोन वेगळा आहे याच्यापैकी तर कोन डी ऑप्शन नंबर 4 कोन डी हा वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 68 बघूया काय सांगितले पुढील विधानांपैकी असत्य विधान ओळखा. असत्य म्हणजे चुकीचं ओळखायला लावले बरोबर
तर कोणतं येते बघा 68. त्रिकोणाचे कोण दुभाजक एक संपाती नसतात. हा ऑप्शन चुकीचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे पहिलाच ऑप्शन येतोय 68व्याचं ऑप्शन नंबर 1. 69 काय सांगितलंय बघा. सोबतच्या आकृतीमध्ये सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून त्रिकोण पी क्यू आर ची परिमिती विचारल्या. काय विचारल्या? त्रिकोण पी क्यू आर ची परिमिती विचारल्या. तर काय येतोय सांगा? 70. परिमिती किती त्या? 70 सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 69चं काय असणार आहे उत्तर? ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नंबर 69चं किती असेल? ऑप्शन नंबर 4. आता 70 क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 70. पुढील पैकी पर्यायांपैकी पायथागोरसचे त्रिकूट नसणारा पर्याय ओळखा. पायथागोरसचा त्रिकूट कोणता नाही असं त्यांनी विचारलंय. तर कोणता नाही? ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. 70व्याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2. 71 बघा. 30 सेंटीमीटर लांबी व 20 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या एका आयताची जेवढी परिमिती आहे तेवढाच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ विचारले. म्हणजे सिमिलर. तर किती असणार आहे? 625. किती असणार आहे? 625. क्वेश्चन नंबर 71व्याचं उत्तर असणार आहे 625. 72 काय सांगितलंय बघा. सोबतच्या आकृतीत चौरस पी क्यू आर एस चे क्षेत्रफळ 900 चौरस सेंटीमीटर आहे. तर चौरस पी क्यू आर एस च्या बाजूच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणाऱ्या चौरस एबीसीडी चे क्षेत्रफळ किती असे विचारले. तर क्वेश्चन नंबर 72चं उत्तर काय येईल? 450. किती असणार आहे? 450. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 73 बघा. एका चौकोनी चितीला 6 पृष्ठे 8 शिरोबिंदू आहेत. तर कडांची संख्या विचारल्या. कशाची संख्या विचारल्या? कडांची. तर किती येईल? 12. किती असणार आहेत कडा? 12. म्हणजे क्वेश्चन नंबर 73चं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 74 कडे लक्ष द्या. आता काय सांगितलंय बघा. गटात न बसणारा पर्याय कोणता? गटात न बसणारा पर्याय विचारलाय. मग कोणता येतोय? घन, चौरस, इष्टिका चिती, त्रिकोण चिती. तर कोणता येतोय ऑप्शन? ऑप्शन नंबर 1. 74चा ऑप्शन कोणता येतोय? ऑप्शन नंबर 1 येतोय, लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 75 काय सांगितलंय बघा. सोबतच्या आकृतीत 2 समांतर रेषांना एका रेषेने छेदले आहे. त्यावरून कोण ए बरोबर किती असं विचारलंय. म्हणजे ह्या कोण ए ची त्यांनी अँगल विचारलाय. ठीक आहे. किती येतोय? 65 डिग्री. ऑप्शन नंबर 3. 75व्याचं उत्तर काय येतंय? ऑप्शन नंबर 3 येते. नेक्स्ट बघा. झालं. तर इथं मराठी मीडियमचा भाग 1 म्हणजे सकाळी झालेला गणित आणि मराठी या विषयाचा आपण पेपरचे आन्सर की सांगितलेले आहेत. इंग्लिश मीडियमचे जे आन्सर की आहेत ते आपले सर सांगतील. तोपर्यंत थांबूया.